चण्याची भाजी तुम्ही रोजच खात असाल, पण जर अशा पद्धतीने बनवाल तर बोटं चाकत बसाल. नमस्कार, मी सायली आणि सायलीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कमीत कमी वेळेत सोप्या पद्धतीने आणि चवीला तर एकदम भारी अशी काळ्या चण्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालंय. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया. थोडी कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आहेत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि सोबतच टोमॅटो सुद्धा घालायचे आहे. इथे मी 1 टोमॅटो घेतले आणि टोमॅटोचे उभे पातळ असे काप करून घेतलेत. टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे. आता यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत. तर इथे मी 1 बटाटा घेतले आणि त्याचे मध्यम अशा फोडी करून घेतलेत. बटाटा सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. बटाटा परतून झाले. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल पावडर. आता हे सर्व पावडर मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. मसाले एकजीव करून झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत काळे चणे. इथे मी अर्धा कप काळे चणे रात्रभर भिजत ठेवले होते. तर आता काळे चणे घालून मसाला परतून घेऊयात. काळे चणे छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण. असं कांदा खोबऱ्याचं वाटण जर तुमच्याकडे बनवून तयार असेल तर तुम्ही कोणतीही भाजी अगदी 15 मिनिटात झटपट बनवू शकता. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण आपण चण्यांमध्ये छान व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. वाटण एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 ग्लास पाणी. पाणी घालून सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ घालून पुन्हा थोडंसं मिक्सअप करून घेऊयात. आता या भाजीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात. 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा थंड झालेला आहे. आता आपण कुकरचं झाकण खोलूयात. वाव, मस्तच. तुम्ही पाहू शकता रसरशीत अशी आपली चण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही चण्याची भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सायलीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीजसोबत. थँक्यू.